आहे ते बिल महिलांना आरक्षण देण्याचं पास होणार आहे. आणि 2029 येणाऱ्या ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये महिलांच्यासाठी 273 जागा ज्या आहेत, म्हणजे 273 किंवा अजून कमी जास्त असतील, तर त्या जागासाठी नक्की मिळणार आहेत. आणि मतदारसंघ जे आहे ते मतदारसंघ थोडे छोटे होणार आहेत. आता अनेक मतदारसंघ असे आहेत की 35 लाख 39 लाख एवढे मतदार त्या ठिकाणी आहे. म्हणजे जिथे 39 लाख मतदार आहेत तिथं पॉप्युलेशन जवळजवळ 50 लाखापेक्षा जास्त आहे. म्हणजे असे मोठे मतदारसंघ आहेत. त्यामुळं डिलिमिटेशन जे आहे ते नको अशी भूमिका मागच्या वेळेला विरोधी पक्षांनी घेतली, कारण त्यांना निमित्त हवं होतं की त्यांना हे बिल पास होऊ द्यायचं नव्हतं. आणि पण आता मात्र आमच्याकडे क्लिअर मेजॉरिटी आहे आणि हे बिल नक्की पास होणार आहे. आणि त्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या महिलांना सुद्धा त्यामध्ये आरक्षण मिळणार आहे. त्यामुळं हे बिल पास होणं हे आपल्या देशासाठी अत्यंत ऐतिहासिक अशा पद्धतीचा निर्णय होणार आहे. तर त्या पद्धतीनं आता एकतर अनेक प्रश्नांवरती आपलं सरकार जे आहे ते सरकार काम करत आहे. नरेंद्र मोदींचं सरकार जे आहे हे सध्या आपली इकॉनॉमी 4 नंबरवर आहे ते 3 नंबरवर आणण्यासाठी मेड इन इंडियाला जास्त महत्त्व देऊन MSMEला प्राधान्य देऊन जे छोटे मोठे उद्योग आहेत अशा उद्योगांना मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करण्याची भूमिका केंद्र सरकारची आहे. आणि सगळे उत्पादन जे आहे ते आपल्या भारतामध्ये व्हावं या दृष्टिकोनातून सरकारचं नियोजन आहे. अनेक वस्तू ज्या आहेत त्या वस्तू इम्पोर्ट करण्यापेक्षा एक्सपोर्ट करण्यासाठी आपण आपला जो माल आहे तो बनवायचा आणि त्यासाठी उद्योगपतींना किंवा छोट्या मोठ्या उद्योगांना पूर्णपणे मदत करायची अशा पद्धतीचा प्रयत्न आपला आहे. दुसरा आता एक तर आमच्याकडे इंडियाकडे बरेचसे खासदार येऊ लागलेले आहे, तर त्याच्यामध्ये फोडतो वगैरे असं अजिबात नाही आहे. मग आमच्यावरती आरोप असा आहे की आम्ही सगळे पक्ष संपवायला चाललेलो आहोत, पण पक्ष काय संपवण्याचा विषय अजिबात नाही आहे. कारण TMCचे 28 पैकी 22 खासदार जे आहे ते ममता दिदींना सोडून ते आहेत, ते आता NDA सोबत आलेले आहेत. 6 खासदार आमचे उद्धव ठाकरे साहेबांचे 6 खासदार इकडे आलेले आहेत. आणि ते काय टायगर ऑपरेशन नाही आहे, ते देवेंद्र ऑपरेशन नाही आहे, तर ते ऑपरेशन उद्धव ठाकरे ऑपरेशन आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंचं जे ऑपरेशन आहे त्यामुळं त्यांना आपले खासदार सांभाळता येत नाही आहे. त्यामुळं त्या म्हणजे आम्ही खासदार फोडतो वगैरे असं अजिबात नाही आहे. त्या खासदारांना असं वाटतंय की आता आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आपण आता BJP, शिवसेना, RPI किंवा NCP इकडं जायला पाहिजे, इंडियामध्ये जायला पाहिजे, BJPमध्ये जायला पाहिजे अशा पद्धतीची भावना लोकांचीच आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक आमच्याकडे येत आहेत. आता 6 खासदार तर आलेले आहे. पुन्हा सचिन आहेर हे जे तसे मूळ ते NCP जे होते शरद पवार साहेबांच्या तालमीत तयार झालेले ते होते, पण नंतर त्यांनी त्या तालीम गाठली उद्धव ठाकरेंची, पण तिथं काही त्यांचं मन रमलं नाही. पुन्हा ते आता एकनाथ शिंदेच्या सोबत आलेले आहे. आणि सध्या एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे खरे नेते आहेत, कारण धनुष्यबाण त्यांच्याकडे आहे. त्यानंतर 57 आमदार त्यांच्याकडे आहेत, 13 खासदार त्यांच्याकडे आहेत. त्यामुळं लोकांनाच वाटतं की बाबा एकनाथ शिंदे हे खरे शिवसेनेचे नेते आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला छेद देऊ उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती केली नसती तर कदाचित हे सगळं घडलं नसतं. आणि उद्धव ठाकरे हे त्या ठिकाणचे पॉवरफुल मॅन राहिले असते. पण उद्धवजींना मी सांगत होतो की आपण महायुतीसोबत आलं पाहिजे, पण त्यांनी मात्र काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेल्यामुळं हे सगळं घडलेलं आहे. त्यामुळं ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे. अनेक खासदारांनी तर त्यांना सोडलेलंच आहे.
कोणाचे 20 आमदार आहे त्याच्यामधले 14-15 आमदारही कदाचित येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठीक आहे. तर आता ही परिस्थिती आहे. आणि बाकी पवार साहेबांच्या बद्दल आम्हाला सगळ्यांना आदर आहे. पवार साहेब हे महाराष्ट्रातले अत्यंत सिनियर नेते आहेत. आणि नरेंद्र मोदी यांनी सुद्धा शरद पवारांची प्रशंसा अनेक वेळेला केलेली आहे. शरद पवार यांचा मी आदर्श घेतलेला आहे. शरद पवार हे स्ट्रॉंग मुख्यमंत्री राहिलेले आहेत. शेतकऱ्यांच्या आणि इतरांच्या प्रश्नांसाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि पवारसाहेब जर कदाचित 2014 किंवा 19 जर आले असते आमच्यासोबत, तर पवारसाहेबांना मी त्या काळामध्येच सल्ला दिला होता की त्यांची NCP जी आहे, मी त्यांच्यासोबत एवढ्यात होतो त्यावेळेला त्यांना मी सांगितलं होतं की NCP काँग्रेसमध्ये विलीन करा. आणि जर कदाचित असं झालं असतं तर शरद पवारांना पंतप्रधान करण्याच्या संबंधाचा निर्णय सुद्धा सोनिया गांधी घेऊ शकतात. पण पवार साहेबांनी त्यांचा पक्ष काय तिथे विलीन केला नाही. त्यानंतर पवार साहेब जर आमच्या NDAमध्ये आले असते 2019 14 आले असते तर ठीकच आहे. पण 2019 जर ते आले असते तर कदाचित या देशाचे राष्ट्रपतीच होऊ शकले असते. पण पवार साहेब NDAमध्ये आले नाही. पण आपल्याला माहीत आहे की अजितदादा असताना पवार साहेबांनी त्यांच्यामध्ये पूर्णपणे चर्चा झाली होती. आणि राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या संबंधाचा निर्णयही मला वाटतं झाला होता. आणि पवार साहेबांनी अजितदादा पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष असतील त्याला मान्यता दिली होती अशी माहिती आहे. आणि सुप्रिया सुळेंना केंद्रामध्ये मंत्री करायचं असंही ठरलं होतं अशी जी चर्चा आपण ऐकलेली आहे. त्यामुळे ठीक आहे. ते आता अजितदादांच्या अचानक अपघातामुळं हे पुढं राष्ट्रवादीचं विलिनीकरण काय होऊ शकलं नाही. पण आता विलिनीकरण होईल असं काय मला वाटत नाही आहे. आता विलिनीकरण काय होणार नाही आहे. पण कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस NDA सोबत येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. आणि पवारसाहेब कदाचित जर आणि पवारसाहेबांनी हा निर्णय घेतला तर मला वाटतं की त्यांचे 8 खासदार जे आहेत ते 8 खासदारी सुद्धा NDA सोबत येऊ शकतात. आणि पवारसाहेबांना माझं एवढंच म्हणणं आहे की जॉर्ज फर्नांडिस, त्यानंतर शरद यादव, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, करुणानिधी असे अनेक नेते NDA सोबत होते. त्यामुळं पवारसाहेबांनी NDA सोबत यायला काही हरकत नव्हती. पण आता मी NDAमध्ये आहे आणि येत नाही ते बरोबर नाही आहे. त्यामुळं मी सुद्धा NDA बरोबर आहे. त्यामुळे ठीक आहे. काय करायचं ते पण पवारसाहेब येतील का नाही मला माहीत नाही आहे. पण त्यांनी पक्षाच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी NDA सोबत जाण्याचा निर्णय घ्यावा अशा पद्धतीचं आपलं मत आहे. पाहूया पुढं काय होतंय ते. आता मी तर अनेक वेळेस आवाहन केलेलं आहे. पण आता पवारसाहेब म्हणतात की मी काही तर जाणार नाही. कारण अजितदादांनी सुद्धा अनेक वेळेला नाही उद्धव म्हणजे आता सगळे आमदार आणि खासदार इकडे येऊ लागलेले आहे. त्यामुळे ते उद्धव ठाकरे तिकडे राहून उपयोग नाही आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा इकडे यायला काही हरकत नाही आहे. म्हणजे उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे वारसदार आहेत. पण उद्धव ठाकरे आले तर त्यांचं स्वागतच आहे. नाही आले तर होईल त्याचा विचार BJP करेल. NDA सोबत जर ते येण्याचा त्यांचा विचार असेल तर एकनाथ शिंदेला विचारून आम्ही निर्णय घेऊ. देवेंद्र फडणवीसांची चर्चा आहे की सोबत येणार आहे केंद्रात. देवेंद्र फडणवीस केंद्रात येणार आहे अशी चर्चा सुरू आहे. त्यांना देवेंद्र फडणवीस हे 29 पर्यंत काही केंद्रामध्ये येणार नाही आहे. त्यानं एक तर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद ते चांगलं हाताळत आहे. सर्व घटकांना न्याय देण्यासाठी त्यांची भूमिका अत्यंत स्ट्रॉंग आहे. त्यामुळं दिल्लीमध्ये काय येण्याचा विषय नाही आहे. ते सध्या BJPचे मुख्यमंत्री NDAच्या महायुतीचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते दिल्लीमध्ये येतील असं मला वाटत नाही. का तशी येण्याची तशी आवश्यकता नाही.
पण तुम्ही बाहेरचे नेते घेताय, बाहेरचे भाजप ते बाहेरचे खासदार घेते. एकनाथ खडसेंना मात्र दिल्लीला बोलवलं होतं अमित शहा. एकनाथ खडसे आज म्हणाले की मला दिल्लीला अमित शहा तर भाजपात यावं असं म्हणून, पण लोकल नेते विरोध करतात. कोण विरोध करते नेमकं एकनाथ खडसेंना? जुने मित्र आहेत तुमचे एकनाथ खडसे. नाही, कोण त्यांचं जिल्ह्याचं राजकारण आहे. जिल्ह्यामध्ये पक्षामध्ये, काँग्रेस पक्षामध्ये किंवा BJP मध्ये अनेक ठिकाणी स्थानिक वाद असतात. पण आता मला वाटतं की माझं व्यक्तिगत मत असं आहे की एकनाथ खडसे हे सिनियर आहे आणि त्यांचा अमृत महोत्सवही लवकर होणार आहे आणि त्याचं निमंत्रणही मला आले, कार्यक्रमाला जाणार आहे मुंबईनगरला. तर एकनाथ खडसेंना आपल्या BJP मध्ये घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. आता काय करायचं तो निर्णय BJPचा आहे. पण ते सिनियर नेते आहेत आणि अशा काळामध्ये त्यांना BJP मध्ये येण्याची त्यांची इच्छा असेल तर त्यांना घेतलं पाहिजे असं आपलं मत आहे. राम मंदिराच्या चोरी गेल्या काही दिवसांनी राम मंदिर चोरी, राम मंदिरातल्या दानपेटीमध्ये चोरी झालेली आहे, त्याच्या नावं देखील पुढे आलेली आहे. आता राम मंदिराची चोरी ही फार मोठी स्टोरी आहे. म्हणजे एक तर आता आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे. म्हणजे 89 पासून त्या खात्यामध्ये किंवा राम मंदिरासाठी जगभरातून लोकांनी पैसे दिलेले आहेत 89 पासून. आणि अनेक लोकांनी श्रद्धेने त्या ठिकाणी पैसे दिले. पण त्यामध्ये मेलर जे होते त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा केल्याची माहिती समोर आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी SIT नेमलेली आहे, FIR दाखल केलेला आहे, अनेक लोक पकडलेले आहेत. त्यामुळं मला वाटतं की झालेला प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि राम मंदिरामध्ये असा घोटाळा करणं हे अत्यंत अयोग्य आहे. त्यामुळं ज्यांनी घोटाळा केलेला आहे त्यांना कठोरची शिक्षा मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती त्यांना शिक्षा मिळेल अशा पद्धतीने आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. आणि झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. तो चोरीचाच पैसा खासदार होण्यासाठी, चोरीचा पैसा राम मंदिरच्या असा आरोप होतो माझ्यावर. काय चोरीचा पैसा, राम मंदिराच्या चोरीतला पैसा भाजपचे नेते खासदार घेत आहेत तुमच्यावर. पण माझ्यावर कशाला आरोप?